नमस्कार प्रेमळ भक्ता. आज तुझ्या आयुष्यामध्ये दैन खूप आलेली आहे. तुझ्या आयुष्यामध्ये पैशाची आज खूप अडचण या ठिकाणी आलेली आहे. तुला काय करावे ते उमजनास झालेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप काही या ठिकाणी हरल्यासारखे वाटत आहे. तुझ्या आयुष्यामध्ये पण तुला पैशाची अडचणी खूप खूप टोचत असेल. तू झोपायला गेला की तुला झोप येत नसेल. झोप तुझी होत नसेल, तुझ्यावर कर्ज खूप मोठे झालेले असेल, तर हा मंत्र तुला अतिशय ऐकणं गरजेचं आहे. जर तू हा मंत्र पूर्ण मनाने धनाने श्रद्धेने पूर्ण ऐकला तर नक्कीच तुझी पैशाची अडचण दूर होऊन स्वामी तुला नक्कीच पैसा या ठिकाणी टाकून देतील. हा चमत्कारी मंत्र जर तू पूर्ण ऐकला, पूर्ण श्रद्धेने हा मंत्र ऐकला, तर तुला स्वामी महाराज नक्कीच तुला भेट म्हणून खूप काही पैसे या ठिकाणी देतील. तर चला, असे अनेक या मंत्राचे फायदे आहे. या कलियुगाच्या जीवनामध्ये कोणी कोणाची भक्ती करत नाही. लोक हे सर्व डांबरट झालेले आहे. भक्ती करणारे खूप कमी लोक या ठिकाणी राहिलेले आहे. या कलियुगामध्ये सुद्धा जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर ही खूप मोठी गोष्ट आहे. स्वामी महाराज तुम्हाला पैसा देऊन टाकतील. स्वामी महाराज स्वभावाने खूप दयाळू महाराज आहे, दयाळू देवता आहे. त्यामुळे तुम्ही फक्त स्वामींना आकडा मागा, स्वामी महाराज तुमची मनोकामना या ठिकाणी पूर्ण करून टाकतील. तर चला, मी तुमच्या चरणी सांगतो, कडून मी स्वामींना काही प्रार्थना करतो. त्यानंतर आपण मंत्राकडे लक्ष देऊ आणि मंत्र तुम्ही एकदा श्रवण करा. हा मंत्र पूर्ण तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. स्वामी महाराज या भक्ताची तुम्ही आज पुकार ऐका. या कलियुगाच्या जीवनामध्ये तुमचे भक्त खूप कमी राहिलेले आहे. पण हा जो भक्त आहे हा तुमचा कट्टर भक्त आहे. हा तुमचे रोज मंत्र ऐकतो, तुमची रोज नामस्मरण करतो, तुमचे रोज दर्शन घेतो, तुम्हाला मनामध्ये जपतो, तुमचे जप करतो. हा काय ऐरा गैरा भक्त नाही, हा डायरेक्ट तुमचा कट्टर भक्त आहे. यामुळे या मंत्राच्या साहाय्याने आजचा हा मंत्र तुम्ही त्याने ऐकल्यानंतर त्याची ती पैशाची मनोकामना तुम्ही पूर्ण करा. त्याला जितका पैसा लागतो तितका तुम्ही देऊन टाका. स्वामी भक्ता, तुम्ही याला आता बघून दुर्लक्ष करू नका. हा कधीच तुमच्याकडे बघून दुर्लक्ष करत नाही. आता तुम्ही याच्याकडे आज बघून दुर्लक्ष करू नका, कारण की हा भक्त तुमचा खूप कट्टर भक्त आहे. हा काय ऐरा गैरा भक्त नाही आहे, हा कट्टर आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही याची इच्छा या ठिकाणी पूर्ण करा. हा मंत्रच तसा आहे. हा मंत्र जसा त्या भक्ताच्या पूर्णपणे कानावर पडेल त्यावेळेस तुमचे मन या ठिकाणी पगळून जाणार आहे. आणि आज तुम्ही याच्या ओटीमध्ये पैसा या ठिकाणी याची इच्छेनुसार वतणार आहे, हे मला पण माहीत आहे. पण तुम्ही आज नक्कीच याची इच्छा पूर्ण करून टाका. याच्या बँक खात्यामध्ये पैसा या ठिकाणी ढकलून द्या. याच्या कपाटामध्ये तुम्ही अफाट पैसा टाकून द्या. याच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधीच पैशाला कमी पडून देऊ नका, कारण की हा खूप कट्टर भक्त आणि खूप दयाळू मायाळू भक्त आहे. यामध्ये काही ढोंगी भक्त पण आहे, जे भक्त 5 ते 4 मिनिटे मंत्र ऐकतात, सोडून पळून जातात आणि त्यांची इच्छा खूप मोठी राहती. त्यांची इच्छा तुम्ही कधीच पूर्ण करू नका. त्यांना तुम्ही कधीच धन देऊ नका. भक्तांनो, तुम्ही जर कट्टर भक्त असाल, तुम्ही जर स्वामींचे कट्टर भक्त असाल, तर तुम्ही आज हा मंत्र पूर्ण ऐका आणि स्वामींना ती इच्छा मागा, तो आकडा मागा. तुम्हाला किती पैसा लागतो तो पैसा तुम्ही कमेंटच्या बॉक्समध्ये टाकून द्या. मग बघा स्वामी महाराज त्यावर काम करतील आणि तुमच्या 24 ते 25 घंट्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला कसा आकडा दिसेल. तुम्ही फक्त एकदा चमत्कारच बघा. तुम्हाला काय करायचे आहे, तुम्हाला हा मंत्र पूर्ण ऐकावा लागणार आहे. हा मंत्र जर तुम्ही अर्धवट ऐकला आणि अर्धवट ऐकून स्वामींकडे तुम्ही बघून दुर्लक्ष केलं तर स्वामी महाराजसुद्धा तुमच्याकडे बघून दुर्लक्ष करतील. आणि स्वामी महाराजाच्या भक्ताकडे बघून दुर्लक्ष करतात तर त्याचे आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाते. त्याच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे अंधार पडतो. त्याच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे साडेसाती होऊन जाते. त्याचे आयुष्य एक खूप खुळखुळ्यासारखे होते. त्यामुळे तुम्ही आज स्वामी महाराजांना बघून दुर्लक्ष कदापि करू नका.
तुम्ही जर तसं केलं तर स्वामी महाराज पण तुमच्याकडे बघून दुर्लक्ष करतील. यामुळे तुम्ही हा मंत्र पूर्ण ऐका. हा मंत्र पूर्ण ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की या मंत्राचाच चमत्कार आपल्या आयुष्यामध्ये घडतोय. तुम्हाला पैशाची अडचण असेल, तुम्हाला दुसरी कोणती अडचण असेल, तुमच्या घरामध्ये सतत भांडण तंटे चालत असेल, तुमच्या घरामध्ये सुख कतई नसेल, तुम्हाला पण सुख हवे असेल, तुम्हाला पण सुखी जीवन हवे असेल, तुम्हाला पण आनंदी जीवन तुम्हाला वाटत असेल, पण आपल्या पण जीवनामध्ये आनंद यायला हवा, पण तुमच्या जीवनामध्ये आनंद येत नसेल तर हा मंत्र तुमच्यासाठी आज या ठिकाणी मी आणलेला आहे. हा मंत्र तुम्हाला फक्त कट्टर भक्त म्हणून ऐकायचा आहे. हा मंत्र तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी ऐकायचा आहे. ज्या भक्ताने मंत्र पूर्ण ऐकला एका फटक्यामध्ये त्याची मनोकामना या ठिकाणी पूर्ण होईल. त्याच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसा आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे तुम्ही हा मंत्र कदापि हलक्यात घेऊ नका. हा मंत्र तुम्हाला पूर्ण ऐकावा लागेल आणि जो भक्त हा मंत्र पूर्ण ऐकणार आहे त्याचीच या ठिकाणी मनोकामना पूर्ण होणार आहे. त्याच्याच बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसा जमा होईल. अशा कोणत्या पण आयऱ्या गैऱ्या भक्ताची या ठिकाणी पुकार ऐकल्या जाणार नाही. यामुळे तुम्हाला आज स्वामींची शपथ आहे, हा मंत्र पूर्ण ऐका. तर चला तुमचा जादा वेळ न घेता मी त्या मंत्राला सुरुवात करतो. आणि हा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नाव टाईप करायला विसरू नका. आणि तुम्हाला किती अमाऊंट लागते ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून स्वामींना कळवा. तर चला करूया तो मंत्र चालू. मंत्र चालू करण्यापूर्वी तुम्ही जर स्वामींचे कट्टर भक्त असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नाव टाईप करायला विसरू नका. तर चला करूया तो मंत्र चालू. ओम श्री स्वामी समर्था धनप्राप्ताय नमः. ओम श्री स्वामी समर्था धनप्राप्ता नमः. ओम श्री स्वामी समर्था धनप्राप्ताय 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 नमः. ओम श्री स्वामी समर्था
धनप्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्थ। 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 धनप्राप्ता नमः। ओम श्री स्वामी समर्थ। धनप्राप्ताय 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 नमः। ओम
श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ता नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय 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 नमः।
स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री 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 स्वामी समर्था धन प्राप्ता नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय 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 नमः।
स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री 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 स्वामी समर्था धन प्राप्ता नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय 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 नमः।
श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम 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 श्री स्वामी समर्था धन प्राप्ता नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय 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 नमः।
ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था धन प्राप्ताय नमः। ओम श्री स्वामी समर्था